नमस्कार. आज मी टिफिनकरता बटाट्याचे 2 पदार्थ बनवत आहे. 2 मोठे बटाटे मी सोलून घेतले आणि त्यांना पातळ स्लाईसमध्ये कट करून पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहे. तुम्ही सालासकटही याला कट करू शकता. एका कढईमध्ये मी 3 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं, 2-3 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या मी कट करून इथे घातलेल्या आहेत. लसूण ब्राऊन झाला म्हणजे मी एक उभा कट केलेला कांदा इथे घालत आहे. कांद्याला एक अर्धा मिनिट परतून घेतल्यावर त्यामध्ये मी कापलेले बटाटे इथे घालत आहे. आपल्याला कांद्याबरोबरच हे बटाट्याचे काप शिजवून घ्यायचे आहेत. 1-2 मिनिट परतल्यावर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे, हळद आणि तिखट घालायचं आहे. तिखट घालताना लक्षात असू द्या 2 हिरवी मिरची पण इथे घातलेली आहे. पाव टीस्पून हिंग मी घालत आहे आणि याला पुन्हा एकदा परतून कव्हर करून याला 1-2-3 मिनिट छान शिजू द्यायचं आहे. हे सगळं आपल्याला कमी गॅसवरच करायचं आहे. बटाटा हा पातळ काप असल्यामुळे लवकर शिजतो. बटाटा शिजलेला आहे. कट केलेला सांबार मी इथे घालून एकदा पुन्हा मिक्स करते. भाजी आपली तयार आहे. आता दुसऱ्या प्रकारामध्ये मी 2 मोठे बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि त्यांचा मी किस करून घेतलेला आहे. आपल्याला जाड किसणीनेच बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे. याला एकदा स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आणि दुसरं पाणी त्यामध्ये घालून ठेवायचं आहे, म्हणजे बटाट्याचा किस आपला काळा पडणार नाही. एका पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा टीस्पून मी जिरं घातलेलं आहे. 3-4 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या मी कुटून घेतलेल्या आहेत त्या इथे घालत आहे. 3-4 कढीपत्त्याची पाने मी इथे घातलेली आहे. एक कांदा मी उभा कट करून इथे घातलेला आहे. कांद्याला आपल्याला ब्राऊन रंगावर छान परतून घ्यायचा आहे. कांदा आपला ब्राऊन झालेला आहे. आता यामध्ये जो बटाट्याचा किस आपण पाण्यामध्ये ठेवलेला होता ते पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि मग बटाट्याचा किस हा कांद्यासोबत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे. तिखट हळद इथे घालायचं आहे. पाव टीस्पून हिंग आणि मूठभर सांबार इथे घालून आपल्याला याला छान खालीवर हलवून घ्यायचं आहे. मंद आचेवर आपल्याला 1-2 मिनिट हा छान शिजवून घ्यायचा आहे. बटाट्याचा किस शिजायला फारसा वेळ लागत नाही. आता यामध्ये मी भाजलेल्या दाण्याचा एक जाडाभरडा कूट करून 2 टेबलस्पून इथे घालत आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही याच्याशिवायही हा किस बनवू शकता. दोन्ही भाज्यांमध्ये मी लसूण वापरलेला आहे. तुम्हाला जर लसूण आवडत नसेल तर तुम्ही त्याच्याशिवायही ह्या भाज्या बनवू शकता. भाजी आपली तयार आहे. ही बटाट्याची चटणी खायला फार छान लागते. कुठलाही मसाला न वापरताना मी ह्या भाज्या केलेल्या आहेत. मुलांसाठी जर करत असाल तर हिरवी मिरची नका घालू. अगदी झटपट तयार होणाऱ्या ह्या भाज्या चवीला फार छान लागतात. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.